वातावरण सध्या सगळंच नकली आहे, त्यात आमचं वातावरण बर. कार्यक्रम 5चा होता आमचा सत्र, शेवटी 7 वाजून गेले. मला वाटलं आज तरी उजेडात नेतील आम्हाला, पण अंधार पडल्यावरच त्यांनी आणलं. पण अंधार पडल्यावरच उजेडाची गरज असते, मग कवीला यावं लागतं. आज दिवसभर तुम्ही सगळं वैचारिक ऐकलंय. म्हणजे पंक्तीला बसल्यानंतर वाढपी येतात, वाढतात, जातात. तुमचं जेवण झालेलं असतं, पोट भरलेलं असतं, तरी सुद्धा एखादा कोणतरी जवळचा पाहुणा मित्र येऊन ताटात भात वाढतोच, एवढं तरी खावा म्हणून. तर तो वाढलेला भात म्हणजे आम्ही आहे आजचा. तर आता ती तुम्हाला प्रेमाखातर खावंच लागणार आहे. पण मला माहिती आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून गावागावातून निवडलेली मुलं आलेली आहेत, निवडलेली माणसं आलेली आहेत. आणि काकाजी खरं सांगतो, मग अशा ठिकाणी कोण येतात तर ववाळून टाकलेली. मेंढरांच्या नजरेत विडी, पण माणसाच्या नजरेत माणूस. आणि म्हणून तुमचं स्वागत आहे. वातावरण सगळं नकली आहे. इतकं नकली आहे की एका शाळेत एक शाळा तपासणारा इन्स्पेक्टर शाळेत गेला शाळा तपासायला. त्याला वाटलं विद्यार्थ्यांना काही शिकवले का बघावं. त्याने एका विद्यार्थ्याला उभं केलं आणि विचारलं, सांग म्हणला देशाचा पंतप्रधान कोण आहे. ती पोरगं रागानं बघत म्हणलं, ती अजिबात विचारायच नाही म्हणलं. ते म्हटलं, अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री तरी सांग. ती पोरगं परत म्हटलं, ती तर अजिबात विचार नका. इन्स्पेक्टर म्हटला का. तर ती विद्यार्थी म्हटला, सर माफ करा, आम्हाला 10 रुपये देऊन इथं बसवले, आमचा आणि शाळेचा काही संबंध नाही, आम्ही नकली आहे. इन्स्पेक्टर चिडला, म्हणला शिक्षक कुठं आहेत. शिक्षकांना बोलवून आणलं. इन्स्पेक्टरने विचारलं, सर विद्यार्थी नकली का बसवलेत. तर शिक्षकाने हात जोडले आणि शिक्षक म्हणाले, साहेब त्यांना 10 रुपये दिल्यात, आम्हाला 100 वर ठेवले, आमचा पण काही संबंध नाही. इन्स्पेक्टर परत चिडला, म्हणला हेडमास्तर कुठं आहेत. तर हेडमास्तर बाजूलाच लपले होते. ते हात जोडून पुढे आले आणि विचारायच्या आधीच म्हटले, साहेब त्याला 10, ह्याला 100, मला 500 दिल्यात, माझा काही संबंध नाही, मी तर ह्यांच्यापेक्षा जास्त नकली आहे. इन्स्पेक्टर म्हणला, इथं सगळाच नकली कारभार सुरू आहे, तुम्हाला दंड भरावा लागेल. हेडमास्तर म्हणले, त्याची तयारी करून ठेवल्या, किती द्यायचं सांगा. इन्स्पेक्टर म्हणला, 50,000 रुपये दंड होईल, पण पावती मिळणार नाही म्हणला. आणि हेडमास्तरांनी 50,000 रुपये दिले. इन्स्पेक्टरनं पैसे मोजले. इन्स्पेक्टर हसत म्हणाला, बरं झालं मी होतो म्हणून 50,000 ऐकलं, खरोखरच आला असता तर गणित 5 लाखाच्या वर गेलं असत. तर हेडमास्तर परत हसले म्हणाले, तुम्हाला एक गंमत सांगू का. ते म्हटले काय. अहो म्हटले, जिथं विद्यार्थी नकली, हेडमास्तर मी नकली, शिक्षक नकली, तुम्ही तपासायला आलाय तुम्ही नकली, अख्खी शाळाच नकली, तुम्हाला नोटा दिल्या होत्या त्या तशी खऱ्या कशा असतील, त्याही नकली आहे त्या. म्हणजे या सगळ्या नकली चाललेल्या आज या वातावरणात, या देशातल्या नकली वातावरणात खरं आणि सत्य काय असेल तर ते मला वाटतं खरं आणि सत्य हे या मंडपात आहे, शिवमच्या मंडपात आहे.